नमस्कार, मी डॉक्टर किशोर थोरात। आज या ठिकाणी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार विजेता मीडिया आणि प्रहार यूथ फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात आल्याबद्दल मी आपले सुनील सर असतील, भारती मॅडम असतील, आजोबा असतील, मी सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आम्ही करत असलेल्या छोट्या छोट्या सामाजिक कार्याचा कुठेतरी कोणीतरी दखल घेत आहे आणि आम्हाला असं काहीतरी गौरवण्यात करण्यात येतं आहे, त्याबद्दल अजून पुढे काम करण्याची एक उमेद मनात वाढते आणि अशा या उमेदमुळे अजून मी पुढे देशासाठी नक्कीच अजून काम करेल। पर्यावरण असो, शैक्षणिक असो, सामाजिक असो, सर्व क्षेत्रामध्ये आज काम करत असताना ही थाप आज पाठीवर मिळाली आहे, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो। आज या ठिकाणी विजेता फाउंडेशनने जो पुरस्कार वितरण सोहळा ठेवला होता, त्यामध्ये सर्व पुरस्कार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेले होते। सर्वांना या ठिकाणी पुरस्कृत करून प्रत्येकाला ज्यांच्या पद्धतीने मानसन्मान देऊन पुरस्कार वितरित करण्यात आले। या वितरण सोहळ्याने सर्वजण आज या ठिकाणी खुश झालेले आहेत आणि त्यासाठी या विजेता फाउंडेशनला मला म्हणावंसं वाटतं की या विजेता फाउंडेशनला समाजातील कर्तृत्ववान व्यक्तीचे आहे जाण, म्हणूनच हे फाउंडेशन समाजातील कर्तृत्ववान व्यक्तीला देते कौतुकाचा मान आणि त्यासाठीच हा वितरण सोहळा संपन्न करून त्या ठिकाणी पुरस्कार वितरण करून वाढवतात त्यांची शान। आणि आणखी एक मला म्हणावंसं वाटतं की या विजेता फाउंडेशनचे जे सर्व आहेत सन्माननीय सुनील गोरे साहेब, की त्यांच्याविषयी म्हणा, त्यांनी ही जे आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं कर्तृत्ववान व्यक्तीचा सन्मान सोहळ्याचं, त्यांच्यासाठी मला म्हणावंसं वाटतं, आकाशात चमकतो सूर्यतारा, एखादाच माणूस असतो समाजाला प्यारा, आणि पुरस्कार वितरण सोहळ्यातील सुनील गोरे सर म्हणजे आपल्यासाठी आहे कोहिनूर हिरा, आपल्यासाठी आहे कोहिनूर हिरा। त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांची अशीच वाटचाल पुढं भरभरीतपणे चालूच राहू अशी मी त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो। सर्वप्रथम मी विजेता ग्रुपचे आभार मानतोय। आज या महाराष्ट्रामधील सर्व युवकांचे, तरुणांचे तसेच महिलांचे आज जे सामाजिक काम करतात आणि त्यांची आज इथे दखल घेण्यात आली, असे आमचे विजेता फाउंडेशनचे सदस्य योगेश दादा, मी सर्वप्रथम आणि त्यांच्या संपूर्ण कमिटीचे मी आभार मानतो आहे। हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला आणि ह्या कार्यक्रमाचं जवळपास 15वा वर्ष हा पुरस्कार सोहळा आज या पुणे नगरीत आज सादर होत आहेत आणि या कार्यक्रमामध्ये आज शेकडोच्या संख्येने सर्व पुरस्कर्ते ते लाभले होते। तसेच व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो आहे आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आहे। धन्यवाद दादा। आज जो सन्मान सोहळ्याचा जो कार्यक्रम झालेला आहे तो अतिशय सुंदररित्या पार पडलेला आहे आणि इथून पुढेही असे भरपूर कार्यक्रम होत जाणार आहेत। जो कार्यक्रम आहे तो 15वा हा सोहळ्याचा कार्यक्रम आहे, तर त्याच्यामध्ये जे निवडलेले कोहिनूर हिरे म्हणतो आपण, की सगळ्यांनाच इथं मान्यवरांना असं बोलवण्यात येत नाही की ते निवडक जे आहेत त्यांना बोलवण्यात येत आहे, की जेणेकरून आज सायबर क्राईम तर्फे आपण थोडेसे त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। मान्यवरांचे अतिशय बहुमूल्य आपल्याला वेळ दिलेला आहे। आलेल्या सर्व मान्यवरांचं व उपस्थित असलेल्या आपल्या अतिथींचं मी मनापूर्वक स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। पुरस्कार सोहळ्यानिमित्त विजेता ग्रुप मॅडम, सर यांनी एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम भरवला, ते बघून आमचे डोळे दिपले। महाराष्ट्र राज्यातील निवडक लोकांना गोळा करून त्यांचा सन्मान करणे, त्यांचा पुरस्कार करणे ही साधी सोपी गोष्ट नाही, ही आज त्यांनी घडून आणली। त्यांच्या पुढील कार्याला माझ्या भरपूर शुभेच्छा राहतील। कारण कसं आहे, मागे पण त्यांनी एवढा भव्यदिव्य कार्यक्रम भरवला, लांब लांबून आलेल्या लोकांची सगळी सोय केली। एवढं सोपं काम नाही, ते जावे त्याच्या वंशात यावाकडे, हे त्यांनी आज आपल्याला दाखवून दिले आहे। त्यांना त्यांच्या कार्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। कॉस्मेटॉलॉजिस्ट अँड हेअर मेकअप आर्टिस्ट मी इथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये आलेली आहे। यांनी मला आमंत्रित केलं, यांच्यासाठी खूप खूप आभार, खूप खूप थँक्यू। आणि अशा स्त्रियांना म्हणजे जे एनकरेज करायसाठी, जे आजची पिढी आहे ज्यांना एनकरेज करायसाठी तुम्ही असं सन्मान चिन्ह देता आणि खूप काही मोटिवेट करता, त्यासाठी खूप 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 धन्यवाद। थँक्यू। तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची, आपल्या हक्काचं चॅनल। धन्यवाद।